नरेंद्र भोंडेकर साहेबांची हवा यावेळेस, कारण साहेब पुन्हा पाहिजे कारण का ते विकास पुरुष आहेत आणि या क्षेत्रासाठी त्यांनी अशी महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा आहे की ते आमच्या भंडारा व पवनी क्षेत्राकरिता त्यांनी खूप मोठा विकास केला आहे. त्यामुळे आपल्याला अजून रिटर्न भोंडेकर साहेब हवे. सुरुवातीला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेचा पक्ष फोडणे वगैरे वगैरे म्हणजे एक प्रकारे संविधानाला बाजूला सारून जे हुकुमशाही या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे तर त्याचा निश्चितच विरोध सामान्य माणसाला आहे. भोंडेकर साहेबांनी उत्पन्न वाढवला, आपलाही वाढवला, जनतेचाही वाढवला. खुश आहेत त्यांच्या कामापासून, भोंडेकर साहेबांच्या त्यांच्या कामापासून खुश आहे. लाडकी बहीणच्या एक फॉर्म्युला आहे. लाडक्या बहिणी राहतील का सोबत महायुतीच्या? लाडक्या बहीण राहतील. काही प्रमाणात. नमस्कार, मी संघर्ष, आपण झकास मराठी पाहतात. आज आपण भंडारा विधानसभा क्षेत्रात आहोत. भंडारा विधानसभा क्षेत्रातून नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका टप्प्यामध्ये मतदान होईल. 23 तारखेला त्याचे परिणाम घोषित होणार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रामधून महाविकास आघाडीकडून पूजा ठवकर या उमेदवार आहेत. महायुतीकडून शिवसेनेच्या चिन्हावर नरेंद्र भोंडेकर हे उमेदवार आहेत आणि काही अपक्ष उमेदवार सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. शिवसेना उबाटा गटाचे बंडखोर म्हणून नरेंद्र पहाडे हे सुद्धा अपक्ष म्हणून ह्या निवडणुकीच्या मैदानात आहेत. नेमकं ह्या वर्षी भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाची हवा, कोणाच्या खांद्यावर भंडारा विधानसभा क्षेत्राची धुरा ह्या वर्षी राहणार आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण ह्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील आंबेडकर चौकामध्ये आहोत आणि आम्हाला एका चहाच्या दुकानावर खूप सारी लोक बसली दिसली. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं खरंच ह्या वर्षी विधानसभेला काय मुद्दे राहणार आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत, आपण जाणून घेऊया. काय नाव तुमचं काका? मी चंद्रशेखर टेंभुर्णे. टेंभुर्णे, तुम्ही इथंच राहता टेंभुर्णेची? नाही, मी लाखांदूरला राहतो. पण मतदान तुमचं साकोली विधानसभा क्षेत्रात. साकोली विधानसभा. काय या वर्षी इथं विदर्भात हवा विधानसभेची? विदर्भात काँग्रेसची जी आघाडी आहे त्या आघाडीचीच हवा आहे. इथं भंडारा विधानसभा क्षेत्रात? भंडाऱ्यात सुद्धा काँग्रेसचीच आघाडी आहे. का बरं काँग्रेस? कसं आहे, हे जे आहे भारतीय जनता पार्टीची जी आघाडी आहे त्यांनी महायुती तर यांनी जसं नोकऱ्याचं वर्गीकरण आपलं आहे खाजगीकरण केलेलं आहे. प्रायव्हेटायझेशन केलं. जिल्हा परिषदचे जे शाळा आहेत त्या खाजगी माणसाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एकंदरीत सुरुवातीला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेचा पक्ष फोडणे वगैरे वगैरे म्हणजे एक प्रकारे संविधानाला बाजूला सारून जे हुकुमशाही या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे तर त्याचा निश्चितच विरोध सामान्य माणसाला आहे. हे सर्व मुद्दे या वर्षी विधानसभेला राहणार आहेत? राहणार आहेत. बरं, म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीनं काय केलं पाहिजे सरकारने इथं भंडारा गोंदिया जिल्ह्यात? भंडाऱ्यामध्ये उद्योगाचा फार मोठा मुद्दा आहे. का बरं खूप मोठे मोठे नेते आहेत इकडे, का बरं उद्योग आणू शकले नाही? नाना पटोले आहेत तुमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खूप वर्षापासून त्यांचे जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर. खरं म्हणजे लोकांच्या ह्या मुख्य प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते होऊ शकला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाव काय तुमचं? नाव नंदलाल उमराव खंगार. माजी सरपंच नंदलाल उमराव खंगार, माल्लीपार. सरपंच होते तुम्ही? ग्रामपंचायत माल्लीपार. माल्लीपार कुठं आलं तिथं भंडाऱ्याला? इथं भंडाऱ्याला मला पंचायत समितीमध्ये काम होता, त्या कामाकरिता आलो. विधानसभेच्या निवडणुका आहेत माहिती आहे ना तुम्हाला सरपंच साहेब? हो माहिती. काय यावर्षी हवा भंडारा विधानसभात? नरेंद्र भोंडेकर साहेबांची हवा यावेळेस, कारण भोंडेकर साहेब पुन्हा पाहिजे कारण का ते विकास पुरुष आहेत आणि या क्षेत्रासाठी त्यांनी अशी महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा आहे की ते आमच्या भंडारा व पवनी क्षेत्राकरिता त्यांनी खूप मोठा विकास केला आहे. त्यामुळे आपल्याला अजून रिटर्न भोंडेकर साहेब हवे आहेत. काँग्रेसकडून पूजा ठवकर उमेदवार आहेत. उबाटा गटाचे बंडखोर म्हणून नरेंद्र पहाडे मैदानात आहेत. त्यांचा अस्तित्व काही नाही. सध्या भोंडेकर साहेबांच्याच विकासावर लोकांच्या चर्चा सुरू आहे. पुन्हा भोंडेकर साहेब पाहिजे म्हणता? पुन्हा भोंडेकर साहेब पाहिजे. यावर्षी कल काय राहणार आहेत मुद्दे लोकांच्या यावर्षी विधानसभेला? मुद्दे आहेत बेरोजगारी, शैक्षणिक जे मूल्य आहेत ते खाली पडलेले आहेत आणि उद्योगधंदे जे आहेत ते बाहेर चाललेत. इथले उद्योग बाहेर चाललेत. इथं प्रॉपर असा बिझनेससाठी काहीही उपाय नाही आहे. का बरं खूप मोठे मोठे नेते झाले इथे भंडारा गोंदिया? झाले फक्त खुदचा आपला आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी, जनतेच्या समस्येसाठी कोणी नाही आहे. इथं काय स्थिती आहे विकासाची? भोंडेकर साहेब आमदार आहे. भोंडेकर साहेबांनी उत्पन्न वाढवला, आपलाही वाढवला, जनतेचाही वाढवला.
खुश आहेत त्यांच्या खुश आहेत कामापासून भोंडेकर साहेबांच्या? त्यांच्या कामापासून खुश आहेत. आणि राज्यात काय महाविकास आघाडी की महायुती पाहिजे? हो, महाविकास आघाडी. राज्यात महाविकास आघाडी आणि इथं भोंडेकर. नीता भोंडेकर नाही. आपला जो प्रॉपर आहे, जो प्रॉपर नेता जर चांगला असेल तर स्थायिक लोकांचं उत्पन्न वाढेल किंवा त्यांच्या त्यांना कामं सोयी वाढते, कामे मिळतील. इथं पूजा ठाऊकर आहेत महाविकास आघाडीकडून, नरेंद्र पहाडे आहेत उभाटा गटाचे. काय समीकरण? काही जे उमेदवार आहेत अपक्ष आहेत आणि जे काही आहेत तर ते छोट्या मोठ्या पार्टीकडून आहेत. लढत मात्र 2 किंवा 3 लोकांची होईल. पहाडे साहेब, ठावकर मॅडम आणि भोंडेकर साहेब. कारण भोंडेकर साहेब पूर्वीपासून आमदार आहेत, माजी आहेत आणि आजीब आहेत. म्हणून त्यांच्या खांद्यावर पुन्हा धुराळ. हो, आता जनता म्हणेल काय आहे ते. जनता तुम्ही जनता पण भोंडेकर साहेब 5 वर्षापासून आमदार आहेत. कसा राहिला त्यांचा कार्यकाळ? नाही, त्यांचा कार्यकाल आहे ठीक आहे, परंतु मग चेंजेस व्हायला पाहिजे. चेंजेस व्हायला पाहिजे म्हणतात. व्हायला पाहिजे आणि कामं व्हायला पाहिजे. काय समस्या आहे तिथं लोकांना इकडे? लोकांची समस्या काय आहे आता भरपूर आहे इथं. आता म्हणजे काही रोड बरोबर नाही, कोणते काही काम नाही, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. ह्या अशा समस्या आहेत. त्या समस्या म्हणजे आता एक प्रकारचा नाना पटोले जे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून पूजाताई ठोकर आहेत, हे पूजाताई ठोकरच मारेल कारण निवडणूक जिंकतील असा माझा विश्वास आहे. निवडणूक आहेत माहिती आहे? हो आहे ना. काय यावर्षी कल भंडारा विधानसभेच्या? भंडारा कलच्या तसा काही नाही, फक्त ते काँग्रेस आणि भोंडेकरमध्ये जे आहे मुकाबला, बाकी काही नाही. काय भोंडेकरचं काम कसं आहे 5 वर्षाच्या? जगाचं काम नाही आहे, पण आता जसं आहे आता हिंदू वोट बँक वगैरे आता ते बाकी तो त्याच्याकडे येईल समजा. भोंडेकरकडे हो, निवडू शकतात का भोंडेकर यावर्षी? निवडून येतील? हो निवडून येऊ शकतं ना, तसा काही आहे नाही. कामं केली त्यांनी चांगली? कामं नाही केले, पर ते अखेर मत जसं आहे हां BJPचा जो वोट बँक आहे हां तो माझा ठरला तर ते भोंडेकरलाच जाईल. भोंडेकरांनाच जाईल. हां, सध्याच्या घडीला तिरंगी लढत कोणाकोणामध्ये होणार आहे? ती होणार आहे आपलं भोंडेकर साहेब, पूजा ठाऊकर आणि अपक्ष नरेंद्र पहाडे. तिघांमध्ये फाईट होईल. आणि कोण जिंकू शकते मग? तसा अंदाज आता सांगता नाहीत, टक्कर आहे जनार्दनावर तिघांमध्ये. अवलंबून आहे. बरं, समस्या काय तिथं लोकांना? कोणत्या समस्यांच्या? युवकांना, महिलांना? कारण म्हणजे आता आपल्या क्षेत्रामध्ये तर बेरोजगारीचा प्रश्न तर भरपूर आहे. असा काही मोठा प्रकल्प या क्षेत्रामध्ये नाही की मजुरांच्या हाताला काम नाही. बाहेर जिल्ह्यामध्ये जे कामासाठी जावं लागतं, मजुरांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी भोंडेकर साहेब आमदार आहेत 5 वर्षापासून. कसं राहिलं त्यांचं काम? समाधानकारक आहात. परंतु असे मोठे उद्योग त्यांनी असे आपल्या क्षेत्रामध्ये आणलं नाही का जेणेकरून बेरोजगाराच्या हाताला काम लागेल. उद्योगधंद्यांची गरज आहे भंडारा त्यांची विधानसभेची. गरज आहे ना. बरं, आणखी लोक. तुमचं नाव काय काका? ओमदास वरटे. वैद्यजी, कुठे राहता तुम्ही? वरटे वरठीला राहता? नाही, पिंपळगाव पिंपळगावला. मालिकी. कुठे आलं तिथे भंडाऱ्याला? भंडारा म्हणजे आपला विधानसभा क्षेत्र जे आहे ना. माहोल काय आहे भंडाराच्या यावर्षी? माहोल आता दोन्ही पार्टीचे आहे समजा. कोणत्या पार्ट्या? महायुतीचे आहे आणि महाविकास आघाडीचे आहे. महाविकास आघाडी आणि महायुती. बरं, काय भोंडेकर साहेबांच्या विकास 5 वर्षाच्या काय कामं झाली? भोंडेकर साहेबांचा विकास आहे की, पण काय मोठा एक उद्योग तरी पाहिजे होता. उद्योग नाहीत, मोठेवाले नाही का. मोठा उद्योग जसा- पाहिजे, हां. कंपनी पाहिजे. जसा 2 तालुक्याच्या एक विधानसभा आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये नाही का उद्योगाची कमतरता आहे. उद्योगाची कमतरता आहे. बाकी त्यांचं काम 5 वर्षाच्या? काम 5 वर्षाच्या म्हणजे शहरी भागात ठीक आहे, पण ग्रामीण क्षेत्रात हे झाला पाहिजे. झालं पाहिजे. ग्रामीण भागात तेवढे काही कामं खास नाही आहेत. बरं, ह्या वर्षी लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत इकडले? आता मुद्दे तर भरपूर आहेत जे. भरपूर मुद्दे आहेत. आता एक काय उद्योग नाही, हां दुसरी गोष्ट लाडकी बहीणच्या एक फॉर्म्युला आहे. हां, ह्या लाडक्या बहिणी राहतील का सोबत महायुतीच्या? लाडक्या बहीण राहतील ना, राहतील काही प्रमाणात. आणि भाटो भाटोही राहील ना काही प्रमाणात. भाटो आणि बहीण दोघेही राहणार आहेत. बरं,
लाडकी बहिणी यावर्षी महायुतीच्या सोबत राहणार आहे असं म्हणणं आहे. पण ती लाडली योजना आहे, कर्जमाफी आहे, बेरोजगार भत्ता आहे, आणि बऱ्याचशा योजना आहेत. चांगल्या योजना आहेत महायुतीच्या. मग आहेत ना, प्रश्नच नाही. या ठिकाणी आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर. हो, कसा राहिला त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ? माझ्या दृष्टीनं बरा राहिला. बरा राहिला. ह्या वर्षी काय संधी देणार आहेत लोक त्यांना पुन्हा? कल वाटते आपल्याला? आम्हाला भोंडेकरला द्यायचं नाही आहे, पण युती सरकारला आणायचं आहे. तो भोंडेकरला द्याच लागेल. काही याच्यामध्ये काही हे दुमत नाहीच ना. समस्या काय दिली आहे लोकांना? काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने काय केलं पाहिजे? काय कोणत्या कामाला स्कोप आहे इथं? जे सुरू आहे, करत आहेत, करून राहिले. मला सांगा, आमच्याच घराजवळून रामटेक भंडारा रोड झाला. किती दिवसापासून तो रोड झाला आहे. हे कोण केलं? युती शासनानंच केलं ना. गडकरी जर, पंतप्रधान मोदी जर नसते तर हे काँग्रेसवाल्यांनी केलं होतं का काही हे विकास? सर्व मुद्दे ह्या वर्षी राहणार आहेत. आणि जमानतीवर जे लोक आहे, कोर्टात जमानती सुरू आहे, हे आहे, ते आहे, हे सगळे म्हणजे लोक असे बोलून दाखवत नाही, पण लोकांना कळते. भंडारा शहरातील हे आंबेडकर चौक आहे आणि ह्या ठिकाणी आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. काय समस्या आहेत आणि एकंदरीत काय हवा भंडारा विधानसभा क्षेत्राचे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण झकास मराठी पाहतात. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.